जय शिवराय जय शंभूराज. मित्रांनो, आता मी आलो आहे पॅरिसला. पॅरिसचं ॲफेल टॉवर बघू शकता तुम्ही. हे जे ॲफेल टॉवर आहे, हे गोस्तो ॲफेल यांनी डिझाईन केलेलं आहे. हा फ्रेंच इंजिनियर आहे. ते 1887ला म्हणजे त्याचं काम चालू केलं आणि 1889ला त्याचं काम पूर्ण झालं. आणि हे काम करण्यासाठी जवळपास 132 वर्करनी काम केलं. एवढंच नाही तर यासाठी 50 इंजिनियर हे काम करत होते. आणि त्याचं ह्या टावरची जर हाईट बघायला गेलं ना, बॉटम टू टॉप हे 300 किती आहे, 20 मीटर आहे. एवढंच नाही तर याचं वजन पूर्ण तुम्हाला दिसतंय ना, स्टील मटेरियल, याचं जे वजन आहे हे आहेत 7,000 टन. आणि याचे जे स्टेप्स आहे, ज्या वरती जाण्याच्या स्टेप्स आहे, ह्या टोटल आहे 1710 स्टेप्स आहे. आणि परत हे जे हे हे टावरच नाही, ही जगातली एक विश्वसनीय आणि प्रसिद्ध अशी बिल्डिंग पण आहे. परत बघा ना, ह्या टावरला लगभग वर्षातून 5.5 मिलियन लोक हे कायम विजिट करत असतात पर इयर. तर मित्रांनो, खरोखर हे बघायला गेलं हे स्ट्रक्चर खूप विश्वसनीय आहे आणि याच्यानंतर असं ॲफेल टॉवर झालेलं नाही अजून. तर मित्रांनो, हे संभाजीनगरमधील मिनी ॲफेल टॉवर आहे, जे पॅरिसला आहेत त्याचाच इथे रेप्लिका बनवलेला आहे, मॉडेल बनवलेला आहे. तो बघा कसं आहे. कसं वाटलं मग मिनी ॲफेल टॉवर? मित्रांनो, हे बघू शकता इजिप्तचं मिनी मित्रांनो, आता हे बघा तो इजिप्तचं मिनी पॅरामाइड जे इजिप्तमध्ये आहेत ना, त्याचा हे छोटा मॉडेल इथं आहे बघा, संभाजीनगरमध्ये इथे अवेलेबल बघू शकता. बघितलं मित्रांनो, मिनी पॅरामिड कसा वाटला? जय शिवराय मंडळी. तर आता मी आलो आहे न्यूयॉर्कला. न्यूयॉर्कचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तुम्ही बघू शकता. हे एक भव्य स्वातंत्र्य लोकशाही आशेचं प्रतीक आहे. हे ही जी मूर्ती आहे, फ्रान्सनी युनायटेड स्टेटला दिलेली आहे. यातून ते शांततेचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा संदेश दाखवत असतात. जय शिवराय मित्रांनो. ह्या मूर्तीची विशेषता म्हणजे बघा, ते वरती तुम्हाला मुकुटाला 7 असे रेस दिसत आहे ना, म्हणजे असे वरती, तर हे 7 खंड दर्शवतं. एवढंच नाही, त्या हातात जी मशाल दिसते त्यात स्वातंत्र्य, समता आणि आशेचं प्रतीक दर्शवल्या जातं. एवढंच नाही, ते जे हातात बुक दिसतंय त्यात लिहिलेलं आहे जुलै IVMDCCL XX हे असं दर्शवतं की 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेची स्वातंत्र्याची घोषणा झाली. म्हणून हे त्या बुकमध्ये दर्शवलेलं आहे. बुकच्या वरती टायटल आहे. आणि हे जे प्रतीक आहेत, हे हे म्हणजे ह्या देशाची नवीन सुरुवात, नवीन आशेचं किरण आहे. कसं वाटला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी? आता हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इथे संभाजीनगरमध्ये पण पहिल्यापासूनच अवेलेबल आहे. म्हणजे त्याचा रिप्लिका आहे, त्याचा प्रोटोटाइप मॉडेल आहे. हा लव प्रतिष्ठान म्हणून इथे रिप्रेझेंट केलेला आहे. जय शिवराय. शकता तुम्ही संभाजीनगरचं उच्च न्यायालय. चला तर आता आपण रायडिंग करूयात, आहे की नाही? कसं वाटतंय मग रायडिंग करून? मला माहिती आहे की नाही.
रायडिंग ब्लॉग पर्पल यहाँ